श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कापडणे येथील खाजा नाईक नगरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांतर्फे कापडणे ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढून करण्यात आले ठिय्या आंदोलन। ऑनलाईन टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे सदर परीक्षा रद्द करून सर्व पात्र उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। मौजे नेवाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मंजूर काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी। आणि पांझरा नदी किनारील पंचमुखी हनुमान मंदिर येथे श्रावण मासानिमित्त हरिहर महारुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील कापडणे गावाजवळ धनूर येथील खाजा नाईक नगर मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे चिमुरड्या विद्यार्थी व पालकांतर्फे धनूर गावापासून 3 किलोमीटर कापडणे ग्रामपंचायतीवर पायी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले। धुळे तालुक्यातील कापडणे गावाजवळ धनूर येथील खाजा नाईक नगरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप करीत विद्यार्थी व पालकांतर्फे गावापासून 3 किलोमीटर कापडणे ग्रामपंचायतीवर पायी मोर्चा काढून ग्रामपंचायती समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या वयात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं आणि पेन असायला हवी, त्या वयात या चिमुकल्यांच्या हातात महापुरुषांचे फोटो आणि पाण्यासाठी आंदोलनाची पाटी आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून शाळेत पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे। मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने अखेर संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट कापडणे ग्रामपंचायतीवर पायी धडक दिली व हे आंदोलन केले। तब्बल 3 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे चिमुकले विद्यार्थी आणि त्यांचे पालक कापडणे ग्रामपंचायतीवर आंदोलन करत दाखल झाले। विशेष म्हणजे आंदोलनाला तब्बल 1.5 तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने पालकांचा संताप आणखी वाढला। विद्यार्थ्यांची मागणी अगदी साधी आहे, शाळेत पिण्यासाठी पाणी द्या। जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला। गावातील भूषण ब्राह्मणे या व्यक्तीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर प्रशासनाने दखल घेतली असून अर्ध्या तासात संबंधित यंत्रणा घटनास्थळी आली। मात्र प्रश्न आता असा आहे की या चिमुकल्यांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी 3 किलोमीटर पायी चालत आंदोलन का करावे लागले? प्रशासनाला या विद्यार्थ्यांची तहान दिसत नाही का? गेल्या कित्येक वर्षापासून समस्या असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती? आता तरी प्रशासन जागं होणार का? आणि या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी पाण्याची सुविधा मिळणार का? याकडे खाजा नाईक नगरसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले। प्रशासनाने याची दखल घेत त्वरित सरपंच यांच्या हस्ते शाळेच्या आवारात बोरवेल कामाचा ट्रिपल फोडून शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे चिमुकल्यांच्या आंदोलनाला यश आले आहे। कृष्णा ठाकरे, मी कापडण्या गावामध्ये खाजा नाईक नगरमध्ये राहतो। आमच्या खाजा नाईक नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळामध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही, म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहेत। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनुरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनुरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा आज आमची मागणी आहे। शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता। या संदर्भात गटविकास अधिकारी गणेश चौधरी असे मत व्यक्त करतो की आतापर्यंत धनूर ग्रामपंचायतीकडून इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु धनूर गावाची जी मेन पाईपलाईन आहे त्या मेन पाईपलाईनला लोकांनीच इथल्याच नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन परस्पर घेतलेले असल्यामुळे धनूर गावामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता। म्हणून या गावातील या शाळेतील नळ कनेक्शन धनूर ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आले होते। पण आज परिस्थिती अशी आहे की इथे स्वतंत्र बोरची आवश्यकता आहे। म्हणून आज आम्ही भूजल सर्वेक्षणचं प्रमाणपत्र घेऊन तात्काळ 8 किंवा 15 दिवसामध्ये इथे बालकांसाठी पाण्याची व्यवस्था करू। तोपर्यंत धनूरचे सरपंच महोदय इथे आहेत, त्यांनी कबूल केलेलं आहे, मान्य केलं की तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बालकांसाठी ते करून देत आहे। म्हणजे आता मुलांचा काही प्रश्न बाकी राहिलेला नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पद भरती प्रक्रियेअंतर्गत पार पडलेल्या ऑनलाईन टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे
परीक्षार्थींचे मोठे नुकसान झाले आहे, तरी सदर परीक्षा रद्द करून सर्व पात्र उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षेचे आयोजन करावे या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील परीक्षणार्थींतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पद भरती प्रक्रियेअंतर्गत दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलेल्या ऑनलाईन टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे परीक्षार्थींचे मोठे नुकसान झाले. या तांत्रिक त्रुटीमुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहिलेली नसून सदर परीक्षा रद्द करून सर्व पात्र उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षेचे आयोजन करावे अशी मागणी धुळे जिल्ह्यातील परीक्षार्थींतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निबंधक उच्च न्यायालय मुंबई यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर त्रुटी, कीबोर्डच्या समस्या, सर्व्हर डाऊन व सिस्टीम बंद अशा समस्या जाणवल्या आहेत. त्यामुळे दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेली ऑनलाईन टंकलेखन परीक्षा रद्द करून सर्व पात्र उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना समान व निष्पक्ष वातावरणात पुन्हा टंकलेखन परीक्षेची संधी देण्यात यावी. मागील परीक्षेशी संबंधित सॉफ्टवेअर लॉग, टायपिंग डेटा, एरर रिपोर्ट्स आणि परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक अडचणीची सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी माधुरी पाटील, कुणाल घेवांदे, जयेश महाले, चैतन्य आयरराव, जगदीश पाटील, प्रशांत जाधव, कोमल इंगोने, विलास पद्मर, जयेश माळी, अश्विनी गोयर, अमोल सूर्यवंशी, महेंद्र माळी, किरण बागुल, तुषार चौधरी, घनश्याम मासुळे, तन्मय पाटील, नितीश कोकणे, रुपेश साळुंके, किरण बांबरे, रोहित थोटे आदी उपस्थित होते. आज निवेदन द्यायला आलो होतो जिल्हाधिकारी कार्यालयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा जो पेपर झाला होता त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, जसे की मुलांना स्क्रीनमध्ये फॉन्ट बारीक दिसत होता. पेपरला जाण्याच्या पहिले बायोमेट्रिक झालं नव्हतं, त्यामुळे डमी उमेदवार जाण्याची शक्यता होऊ शकते. आणि पेपरला ऐनवेळी मुलांना सांगण्यात आलं की पेपर हा पेपर टू स्क्रीन न होता स्क्रीन टू स्क्रीन होईल. त्यामुळे मुलांची धावपळ झाली आणि मुलांचं पेपर चांगल्या पद्धतीने झाला नाही कंटक. आमचा उच्च न्यायालय किंवा सेंटरवर काही आक्षेप नाही आहे. जी सर्व्हर होती, जी वेबसाईट होती, त्याच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्यावर आमचा आक्षेप आहे. त्यासाठी निवेदन द्यायला आलो की जी एक्झाम झाली ती पुन्हा व्हावी, री एक्झाम व्हावी आणि आता हार्ड कॉपी टू स्क्रीन पेपर व्हावा आणि उच्च न्यायालयामध्येच व्हावा अशी आमची मागणी आहे. शिंदखेडा तालुक्यातील मौजे नेवाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर होऊनही अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तरी रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील मौजे नेवाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर होणे अद्याप सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आगामी सर्व सार्वजनिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की मौजे नेवाडे या गावाला शिंदखेडा येथून येण्या जाण्यासाठी मौजे वरपाडे रस्त्यापासून नेवाडे गावापर्यंत व सोनेवाडी रस्त्यापासून नेवाडे गावापर्यंत असा रस्ता आहे. सदर रस्त्याची लांबी 4.235 किमी एवढी असून सदर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दर्जोन्नतीसाठीचे काम मंजूर असून सदर कामाचा कार्यारंभ आदेश हा दिनांक 1/2/2024 रोजीचा आहे व सदरचे काम कार्यारंभ आदेशापासून 18 महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु सदर रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम आजतागायत प्रलंबित आहे. मौजे नेवाडे गावाला शिंदखेडा तालुक्याच्या ठिकाणी वर नमूद रस्त्याशिवाय दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. मौजे नेवाडे गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांना शेतीसाठी खत, बियाणे, शेती अवजारे, कृषी निविदा इत्यादी घेण्यासाठी शिंदखेडा येथे रोज यावे जावे लागते. तसेच तरुणांना देखील महाविद्यालयात शिक्षणासाठी जावे लागते. ग्रामस्थांना शासकीय कामासाठी, बँकेच्या कामासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, वैद्यकीय औषधे घेण्यासाठी, किराणा सामान घेण्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी नेहमी शिंदखेडा या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. असे असताना सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असताना देखील संबंधित ठेकेदार सदरच्या रस्त्याचे काम करण्यास तयार असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सदरचा रस्ता हा तसाच पडून आहे. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दगड यांच्यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे व त्यामुळे बरेचदा अपघात होऊन नागरिकांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. तरी सदर नमूद रस्त्याचे दर्जोन्नती काम तात्काळ सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा आम्ही शेवडे गावातील ग्रामस्थ येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकून भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अनमोल अशा मतदानाचा हक्कापासून वंचित राहू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भगवान जाधव, अशोक बागुल, चंद्रशेखर जाधव, चंद्रशेखर पवार, निखिल साळुंके, जितेंद्र जाधव, स्वप्नील साळुंके, चेतन साळुंके, रंगराव पवार यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे. सरपंच माझे विषय आहे, मी माझी सरपंच आहे 17 पासून. विषय असा आहे तर आमचा सोनेवाडी आपला आमडते ते नेवाडे गाव हा 1.5 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होता
आणि सोनेवाडी फाटा तर नेवाडे गाव हा 3 किलोमीटर रस्ता, असा 4.5 किलोमीटर रस्ता आमचा मंजूर असताना 2 वर्षापूर्वी काम चालू झालं आणि भर पावसामध्ये शेतकऱ्यांना पिकं उपडून काढावं लागली. त्यांनी साईड पट्ट्या केल्या तरी शेतकऱ्याने आमचं तिथं सर्व पिकं काढून घेतली, त्यांना रस्ता मोकळा करून दिला, रस्त्याचं काम चालू झालं. पण भविष्यामध्ये काम चालू झाल्यानंतर खडीकरण वगैरे झालं, मुरुम टाकायचा टाईम आला, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं ते काही आम्हाला बी समजलं नाही, गावकऱ्यांना कोणाला समजलं नाही. तर त्याची तात्काळ चौकशी शासनाने करावी ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि पूर्ण इथं आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण गाव आम्ही इथं आलो आहेत, निवाडे गावचे सर्व नागरिक इथं जमा आहेत. तर आम्ही शासनाला हे सांगू शकतो की येणारी जी निवडणूक आहे आता डिसेंबरमध्ये, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, तर पूर्ण गावाने ठराव करून बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. म्हणून शासनाने तात्काळ रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं. कारण की आमचं जर कोणी रात्री बेरात्री आजारी पडला असेल, त्याला दवाखान्यात घेऊन जायला बाहेरून गाडी येत नाही, कारण की रस्ता खराब आहे. आमच्या इथं जे शाळेच्या पोरांना एसटी बस सुद्धा आमच्या गावाला टाईमावर येत नाहीये, कारण की रस्ता इतका खराब झाला आहे. तर त्याची जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं तात्काळ त्याची चौकशी करण्यात यावी की त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम का थांबवलंय. त्याच्यामुळे शासनाने याच्यात दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर काम आमचं मार्गी लावा हीच आम्ही शासनाला विनंती करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं हे बी मान्य नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला पूर्ण गाव इथं बसणार आहेत. त्यामुळे सर्वांनी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ आमचा विषय संपवून टाकावा ही विनंती करतो. ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्राम सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्राम सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम रील तयार करणारे व ग्रुप ॲडमिन कुठल्याही विषयाची सविस्तर माहिती न घेता फक्त फेमस होण्यासाठी चुकीचे माहितीचे रील्स बनवतात. त्यात कुठलेही काही तथ्य नसतं. चोरून व्हिडिओ बनवणे, कुठल्याही कागदपत्राची पूर्ण चौकशी न करता सोशल मीडियावर टाकत असतात. त्यामुळे गावागावात मीटिंग असो की ग्रामसभेचे आयोजन असो, त्यात ज्यांना काही माहीत नसतं त्यामुळे मोठे वादळ निर्माण होते. आणि त्यात जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील शिवरे गावात ग्रामसभेमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. त्यात ग्रामविकास अधिकारी PN पाटील यांचा अशा मानसिक त्रासामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांची पोरं पोरके झालेले आहे. कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेले आहे. त्यामुळे आम्ही संघटनेमार्फत सांगू इच्छितो की लोकशाही आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर फार बरे होईल. पण आता सध्याच्या युगात सोशल मीडिया इंस्टाग्राम यांच्यामुळे जर कोणाच्या जीवितास धोका होत असेल तर ग्रुप ॲडमिन व रील्स बनवणारे व खोटी माहिती सोशल मीडियाद्वारे गावागावात सांगणारे व प्रसारित करणारे यांच्यावर गावातील पोलीस पाटील व आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यामार्फत लक्ष ठेवण्यास सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गावगाडा चालवताना सर्वच ग्रामविकास अधिकारी व सरपंच भ्रष्ट असतात असे नाही. त्यामुळे अशा काही उपद्रवी व समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, वडजाईचे सरपंच मानसी देवरे, उपसरपंच महेंद्र सूर्यवंशी, वडगावचे सरपंच मनीषा कैरनार, बाबरे सरपंच संतोष राजपूत, नेरच्या सरपंच गायत्री देवी जयस्वाल, आर्नीचे सरपंच निलेश सोनवणे, गरतडच्या सरपंच रुपाली पाटील, तिकीच्या सरपंच कविता पाटील, बाबुळवाडीचे सरपंच भारती पाटील आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा सरपंच संघटना मार्फत आज आम्ही पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांना निवेदन देण्यात जी जळगाव जिल्ह्यात घटना झाली, पारोळा तालुक्यात शिवरे गावाला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला असून तशीच घटना आपल्या धुळे तालुक्यात होऊ नये. जिथं चुकीचे रील्स बनवणे, चुकीचे इंस्टाग्रामला फोटो टाकणे आणि कुठलीही माहिती नसताना खोटी माहिती आपण प्रसारित करतो. काही तरुण मंडळी असो, गावकरी लोक असो, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे, आमचं त्याच्यावर बंधन नाही आहे. पण चुकीचे रील्स टाकून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी यांना बदनाम करू नये अशीच आमची एक शासनाला पण विनंती आहे. आणि पोलीस अधीक्षकांना पण आम्ही आज सांगितलं की आपण आपल्या पोलीस पाटील व आपल्या हद्द पोलीस स्टेशनमार्फत आपण आदेश करावे. जर चुकीचे रील्स टाकत असेल, इंस्टाग्रामला कोणी काही माहिती देत असेल चुकीची, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि माझं प्रशासनाला सांगणं आहे, ग्रामविकास
विभागाला की आपण असं परिपत्रक काढून म्हणजे गावगाडा व्यवस्थित चालावा, गावाचा विकास जर करायचा असेल तर आपण सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच गावगाडा व्यवस्थित चालणार आहे. हे आपण शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये पण असं चाललेलं आहे की अधिकाऱ्यांपर्यंत पत्र जाण्याच्या अगोदर तक्रारदाराकडे पत्र असतं आणि त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम व फेसबुकला जातं, त्याच्यातून चुकीचे संदेश होतात आणि गावोगावी चुकीची माहिती जाते. याच्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी बदनाम होतात आणि त्यांच्यामुळे असे कुटुंब बरेच उद्ध्वस्त होत आहे. त्यांची पोरं पोरके झालेली आहेत. तर असं होऊ नये, कारण प्रत्येकाला कुटुंब आहे, संसार आहे, ते पण एक माणूस आहे, व्यक्ती म्हणून काम करतात. तर त्यांचा फायदा चुकीचा नाही घेतला पाहिजे. हक्क आहे, तुम्ही तुमचे हक्क मागा. शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचतीलच. आम्ही त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी सोशल मीडिया न होतं, चॅनल न होते, त्यामुळे ग्रामसभा ह्या घेतल्या जात होत्या. पण माझं शासनाला सांगणं आहे की ज्या आता ग्रामसभा आहे त्या सुद्धा कमी केल्या पाहिजे, कारण की आता सोशल मीडिया चॅनल असल्यामुळे लोकांना परिपत्रक शासनाकडून निघाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात गावकऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे ग्रामसभेचं बी प्रमाण कमी झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे आणि शासनाने ही दखल घेतली पाहिजे. आमच्या सर्व सरपंच संघटनेकडून, धुळे जिल्ह्याच्या संघटनेकडून अशी मी नम्र विनंती करतो. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील पंचमुखी हनुमान मंदिर येथे श्रावण मासानिमित्त हरिहर महारुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्रावण मासानिमित्त धुळे शहरातील पांझरा नदी किनारील पंचमुखी हनुमान मंदिर येथे हरिहर महारुद्र याग याच्यासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पांझरा नदी किनारील पंचमुखी हनुमान मंदिर येथे दिनांक 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान हरिहर महारुद्र अभिषेक यागाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थिव लिंगार्चन, बिल्वार्चन, फलार्पण, तुळशी अर्चना, पुष्पार्चन, चंदन अर्चन, आव्हानात्मक हरिहर महारुद्र याग तसेच हिरण्य अर्चन आदी धार्मिक विधी संपन्न झाल्या. 4 दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी दर्शन व पूजा विधी नंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन कर्मचारी गुरुजी शिवप्रसाद नारायण शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संतोष जोशी आणि लक्ष्मण धांडळे यांनी केले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. जय श्री राम। पंचमुखी हनुमान जी के मंदिर में प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी हरिहर महारुद्र बड़े धूमधाम से मनाया गया। 16 अगस्त से लेकर आज 19 अगस्त तक ये 4 दिन का बड़ा अनुष्ठान हुआ, जिसमें 16 तारीख को हमने नरसिंह मंदिर आगरा रोड से लेकर तो पंचमुखी हनुमान जी मंदिर नदी किनारे तक एक भव्य दिव्य शोभा यात्रा का आयोजन किया, जिसमें हजारों की संख्या में महिला और पुरुष भक्तमंडल शामिल होकर के धूमधाम से नाचते कूदते हर हर महादेव की गजर करते हुए मंदिर तक पहुँचे। महाप्रसादी हुआ। 2 दिन का महापूजन किया गया, जिसमें मिट्टी के लिंग बनाए गए, भगवान के ऊपर जलार्चन, बिल्वार्चन और श्री विष्णु जी के ऊपर तुलसी अर्चना, चंदन अर्चना किया गया। याग भी हुआ, जिसकी पूर्णाहुति हमने कल मंगलवार को शाम को करके एक भव्य दिव्य भस्म आरती का आयोजन किया गया। वह भस्म आरती जो महाकाल पर होती है, वह भस्म आरती हमने पंचमुखी महादेव पर की। इसी बीच नाग पंचमी सह श्रावण सोमवार को बर्फानी बाबा यानी जो अमरनाथ भगवान विराजे हैं, वो यहाँ पर हमने प्रागट्य किए। आज सुबह 9 बजे से सुंदरकांड प्रारंभ हुआ और अभी यहाँ पर सभी भक्त लोग प्रसाद का आनंद ले रहे हैं। दुलिया शहर के ऊपर श्री पंचमुखी हनुमान जी की बड़ी कृपा है। सभी भक्तों ने दर्शन का लाभ लिया, 56 भोग का आनंद लिया। जय जय श्री। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कापडणे येथील खाजा नाईक नगरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांतर्फे कापडणे ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढून करण्यात आले ठिय्या आंदोलन। ऑनलाईन टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे सदर परीक्षा रद्द करून सर्व पात्र उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। मौजे नेवाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मंजूर काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी। आणि पांझरा नदी किनारील पंचमुखी हनुमान मंदिर येथे श्रावण मासानिमित्त हरिहर महारुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।